आपण कवी असतो, लेखक असतो, नाटककार असतो, कलावंत असतो, अनेकांचं आयुष्य रेखाटत असतो, 4 ओळीत शब्दात बांधून संवादात घोळवत असतो. कोणाचं दुःख, कोणाच्या वेदना, जगण्याचे प्रश्न आपल्यालाच पडलेले आणि उत्तरही आपणच शोधलेली. सापडेल त्याला सांगत असतो. पण प्रत्यक्षात जेव्हा आपल्याच माणसासाठी काहीतरी करण्याची गरज असते, त्यावेळेस नाही तयार होत हे मन. त्यांच्या वेदना या वेदनाच असतात. आपले शब्द मात्र बदलत असतात. आपले भाव हे फक्त शब्दात कैद असतात. कवितेतला प्रणय नसतोच बर का प्रत्यक्षात. नाटकही आयुष्यात तात्पुरताच आनंद देऊन जातं आणि सोबतीला दीर्घकाळ सावलीसारखा विरह. कलाकार जगतोच त्याशिवाय, पण अर्धमेला होऊन. तोही हसतच असतो, भावशून्य होऊन. मग आनंद तो काय फक्त ओळीपुरताच का? संवेदना आणि वेदना यातला फरकच समजेनासा होतो. संवेदनशील असण्याची वेदना सारखी जखम होऊन भळभळत असते. मग वाटतो का संवेदनशीलतेत आनंद? कलाकृतीची निर्मिती आणि त्यातला आनंद हा अपार सुख देऊन जातो, शिकवून जातो. शब्दांची मांडणी कळते, पण त्यांना आता प्रशंसेची झालर लागलेली असते. संवाद कसा असावा हे कळतं, पण नंतर टाळ्यांचीही सवय सोबत येते. वास्तवात ते शब्द, तो संवाद, ते आविर्भाव बघितल्यावर आणि ऐकल्यावर कळतं की आपण फारच वरवरच जगतोय. शब्द हे अंतर्मनाचाच आवाज असतात, पण ज्याच्या मनापर्यंत पोहोचायला हवे तिथे पोहोचतच नाहीत. मग परत शब्दच बोझड वाटायला लागतात. संवाद सुसह्य असावा बर का. सहन होण्याच्या पलीकडे गेला ना की कंटाळवाणा वाटतो तो. बडबड वाटायला लागते. भावच संपतात ना शब्दातले. झाडाची हिरवळ संपल्यानंतर उरणारा सांगाडा जसा वृक्ष वाटतो ना, तशी नाती वाटू लागतात मग. आणि तिथे पालवी फुटण्याची जराशीही शक्यता नसते. मग कधीतरी उगाच निरर्थक वाटायला लागतं. आपले शब्द आपल्याशीच दगा करू लागतात, खोटंही बोलू लागतात. प्रेम कविता अंगावर येतात, प्रेम वाटू लागतं, पण प्रेम अंगात भिणत मात्र नाही. तिथंच थांबतं सारं. आपण कवी असतो, लेखक असतो, नाटककार असतो, कलावंत असतो, माणूस रेखाटतो, पण माणुसकीचं शिंपण तेवढं राहून जातं. कवितेत गच्च मिठी मारून जातो, प्रत्यक्ष मिठीसाठी मात्र आसुसलेले राहतो. जगण्याचे प्रश्न सोडवत जातो, स्वतःच जगणं नाकारून. कलेला जिवंत करत राहतो, स्वतःला मरण यातना देऊन. तरीही नाही बळ येत स्वतःच्या प्रश्नांशी लढण्यासाठी. शब्द हेच शस्त्र असं फक्त म्हणत असतो.